नमस्कार. मी आज हरभऱ्याचं डाळचं बेसन बनवणार आहे. तुम्हाला लाईव्ह करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मी तुम्हाला साहित्य दाखवते आहे. याला बेसन पीठ म्हणता. डाळ दळलेली आहे, हरभऱ्याची डाळ, 2 छोटे कांदे, 1 टमाटा, कोथिंबीर, मिरच्या, 4-5 मिरच्या कापलेल्या आहे जाड बारीक, आणि लसूण. त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी, हळद नंतर टाकणार. बघा गॅस पेटलेला आहे. कांदे मस्त लाल होऊ द्यायचे. पोळी सोबत, ज्वारीची भाकर सोबत छान लागते. बेसन म्हणतात. बघा तेल टाकलेलं आहे. मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं फोडणार. थोडं जिरं टाकलेलं आहे ते आता मी तेलामध्ये फोडून घेते. त्याच्यामध्ये मी लसूण पण फोडून घेते, लाल करून घेते. बघा जिरे लाल झालेलं आहे. आता लसूण लाल व्हायचे बाकी आहे. त्याच्यामध्ये मी कांदे चांगले लाल होऊ द्यायचे. तर मिरच्या टाकते आहे. मस्त कांदे झालेले आहे. त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या मी ना. आता टमाटा, थोडीशी अर्धा चम्मच हळद, थोडीशी कोथिंबीर, नंतर पण वरून टाकायचं आहे कोथिंबीर. बघा थोडं मिरच्या शिजापुरता थोडंसं पाणी टाकायचं. चवीपुरतं मीठ, मस्त मिरच्या होऊ द्यायचे. आपल्याला लागलं तेवढं पीठ मोडायचं. बेसन पीठ म्हणता याला.
डाळ दळलेली होती हरभऱ्याची. तर मी आता बेसन बनवते आहे. बघा मस्त पातळ करून घेतलेलं आहे बेसन. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे. मस्त मिरच्या वगैरे एकदम मस्त झालेल्या आहेत. आता मी त्याच्यामध्ये बेसन टाकणार आहे. अगदीच सोपं आहे बेसन बनवणं. बघा किती मस्त छान झालेलं आहे बेसन. मस्त 10-15 मिनटं शिजू द्यायचं. मस्त अगदी छान लागेल. पोळीसोबत अगदी मस्त लागेल. आता मी त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकते आहे. कोथिंबीर मस्त 10-15 मिनटं होऊ द्यायचं. मग गॅस बंद करायचं. बघा कोथिंबीर टाकते आहे थोडीशी. आता झालेलं आहे बेसन. आता बंद करते आहे गॅस. तर मला लाईव्ह करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लय भारी. बाय.